हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर बघू शकता, काल बाहेर जायचं होतं कारण काही जमलंच नाही म्हणून आज गेलेलो डॉक्टरांकडे. कारण की माझ्या मुलीला झाले स्किन इन्फेक्शन थोडंसं. चायनीज नाही खायची बाबा जास्त, शेजवान राईस वगैरे माझ्या मुलीला त्याचं लगेच इन्फेक्शन झाले आणि स्किन थोडीशी खास होती म्हणून आम्ही गेलो डॉक्टरकडे. तर बघू शकता बाहेरचा व्ह्यू असा भारी होता आणि ही ITI कंपनी फार मोठी आहे, म्हणजे फारच मोठी आहे. माझं स्वप्न आहे माझी पोरगी ह्या कंपनीमध्ये कामाला जावं. खरंच खूप मोठं स्वप्न आहे. आणि मग येत होते वळून, म्हणून मी म्हटलं तोपर्यंत जाऊन नंबर लावायचा तर काय डॉक्टरच नाही आहे. काय सांगायचं, मग मूडच खराब झाला. डॉक्टरच नाही होते, ते स्पेशालिस्ट आहे स्किनचे. मग ते नाही होते, दुसरे डॉक्टर जाऊ पण शकत नाही, ते स्किनसाठी स्पेशल आहेत. मग त्या डॉक्टरांचं ते विचारलं कधी येणार काय नाही, आणि मग त्यांना विचारपूस केली आणि निघालं पुढच्या रस्त्याला. असं मस्त पुढच्या रस्त्याला म्हणजे वडापाव खायला. तर आहोंच्या छोट्या पणीपासूनचा वडापाव आहे फेवरेट. रेडी वडापाव म्हणून आहे, हायवेच्याच कडेला, एक नंबर भारी लागतो. टिंगरे नगर साईडला OMG दाल वडा वगैरे एवढं टेस्टी असतो ना तिथलं, काय सांगायचं. मग वजन कमी कसं करायचं तुम्ही सांगा असलं खाल्ल्यावर. मग जाऊन द्या म्हटलं, एक कसा बसा वडापाव खाल्ला आणि मग निघालो पुढच्या रस्त्याला. खूप भारी वाटत होतं, रात्रीचं नाही का व्ह्यू मस्त होता. आम्हाला फिरत आम्ही एवढं फिरलो ना, मग रात्र झाली आणि मला मिरची एवढी तिखट लागलेली. आता वाटत आहे दिवाळी आली म्हणून. खरंच दिवाळी आल्यासारखं वाटत आहे बाहेर, फिलिंग तशी वाटते. आणि मग माझ्या पोरीला खायचा होता डोसा, तिनं थोडाच वडापाव खाल्ला, तिला डोसाची क्रेविंग होत होती. मग म्हटलं जाऊन दे, तिला डोसा वगैरे का होईना. आमच्या बघलता फोनमध्येच बिझी असतात आणि कुठं जाऊन बसलेत बघा एकदम लांब. जाऊन द्या, मी त्यांच्याकडे लक्ष नाही देत. मग इकडं पोरीला नाही का खायचा होता डोसा, मी मागवला, तिनं खात होती इकडं मस्त. मग मला नव्हता खायचा, पण काय करू, नंतर खायचं लागलं. खूप भारी वाटत होतं. मी म्हटलं नको माझ्यासाठी. मग नंतर वडापाव खाल्ले, पोट भरलेलं माझं, पण आहोनी खूप हे केलं. मग मी खाल्लं थोडासा, एक बाईक म्हणजे एक तुकडा पीस खाल्ला मी नाही का, असं थोडासा खाल्ला आणि खाल्ला थोडासा. खूप भारी होता, खरंच खूप भारी होता. मस्त असं खाल्लं पिल्लं बाहेर खूप भारी व्ह्यू होता. मस्त खूप फिरून आलो घरी. फायनली पोचलो घरी. हे बघा, घरी आल्या बघा फोन आला तिच्या फ्रेंडचा. आजी आजोबासोबतच असते ती जास्त नाही का. मग मी येतानी नाही का माझ्यासाठी ॲपल संपले होते, 2 किलोच आणले एकदमच. आता टेन्शनच नाही थोडे दिवस. चला मी ते फ्रीजमध्ये ठेवून आणि माझे ॲपल तर संपले होते. ॲपलशिवाय आपला दिवस नाही जात. चला आजसाठी एवढंच.